नमस्कार मित्रांनो, इक्विटी मराठी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. हा तुमच्या समोर निफ्टीचा चार्ट आहे. लास्ट ट्रेडिंग डेला निफ्टी साधारणतः 1-1.5% 1 ते 1.25% ने आपल्याला घसरलेली पाहायला मिळते. तर साधारणतः घसरण हा मार्केटचा एक पार्ट आहे. ज्या पद्धतीने मार्केट घसरत असते त्याच पद्धतीने मार्केट हे अप ट्रेंडला किंवा मार्केट अ, चढते असते. तर साधारणतः आपण जे काही मार्केट पडतंय याची जी काही कारणे आहेत, जी काही मार्केट क्रॅश व्हायची ते आपण एक साधारणतः पाहून घेऊया. ग्लोबल मार्केटसुद्धा चांगल्या प्रकारे वीक आहे. तर साधारणतः अमेरिकेमध्ये जे अनएम्प्लॉयमेंटचे आकडे जे काही वाढत आहे, त्यामुळे सुद्धा मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडून मार्केट घसरत आहे. सेकंड कारण म्हणजे जे काही इस्रायल आणि इराक यांचा जो तणाव होता तो आता युद्धामध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. आणि तिसरं कारण म्हणजे जे काही आपल्या इंडियामध्ये एफ-आयची जी काही त्यांचा स्टेक होता, जो काही एफ-आयची जी काही बायिंग होती ती सध्या विक्रीमध्ये कन्व्हर्ट झाली आहेत. एफ-आय भरपूर प्रमाणात आपला स्टॉक मार्केटमधनं सेल करत आहेत. त्यामुळे सुद्धा आपले मार्केट चांगल्या प्रकारे फॉल करत आहेत. तर साधारणतः ग्लोबल मार्केट हे डाव जोन्स हे लास्ट ट्रेडिंग सेशनला 1.5% म्हणजे 610 पॉईंट हे मायनसने होते. नॅसडॅक 417 पॉईंट म्हणजे 2.25% नी मायनस होते आणि जपानचे सगळ्यात मोठं मार्केट निक्काई म्हणून 2200 पॉईंटनी म्हणजे 5.81% ने ते मायनस होते. मायनस होते. तर आपण साधारणतः जे काही मार्केट कुठवर पडेल हे कोणीच सांगू शकत नाही. कोणच प्रेडिक्ट करू शकत नाही. तर आपण साधारणतः निफ्टीचा जो काही व्ह्यू आहे तो फिबोनाची रिट्रेसमेंटच्या सहाय्याने आपण सपोर्ट काढून घेऊया. तर यामध्ये जो काही पहिला सपोर्ट येत आहे तो 24,172 पहिला सपोर्ट येत आहे. सेकंड सपोर्ट 23,618 हा दुसरा सपोर्ट येत आहे. तिसरा सपोर्ट 23,771 येत आहे. चौथा सपोर्ट हा 22,724 वर हा चौथा सपोर्ट येत आहे. पाचवा सपोर्ट 22,087 वर पाचवा सपोर्ट येत आहे. सहावा सपोर्ट 21,276 इथं निफ्टीचा जो काही आपल्याला सहावा सपोर्ट हा दर्शवत आहे. तर याच्यामध्ये साधारणतः आपल्याला माहित नाही की ॲक्चुअल कोणत्या स्टेजला मार्केट येऊन पुन्हा बाउन्स बॅक्स देईल किंवा जो हा डाउन ट्रेंड आहे हा कुठवर चाललाय माहित नाही. आपण साधारणतः एक मार्केटचा आउटलुक अंदाजा म्हणून साधारणतः हे 6 सपोर्ट काढले आहेत. तर याच्यावर ह्या प्रत्येक सपोर्टवर तुम्ही जे काही तुमचे लाँग टर्मचे स्टॉक असतील त्याच्यामध्ये प्रत्येक सपोर्टवर एक थोडी क्वांटिटी ॲड करत चला आणि जे काही फ्रेश पोझिशन बनवायचे तुम्ही विचारत आहात त्याबद्दल म्हणजे तर तुम्हाला सपोज तुकड्यांमध्ये ते आपण बाय करायचे आहेत. सपोज जे काही तुमची कॅपॅसिटी 30 शेअरची आहे, तर सध्या फक्त 5च शेअर बाय करा. पुन्हा मार्केट एक खाली डिप दिली का पुन्हा अजून त्याच्यामध्ये 5-10 ॲड करत चला. असं प्रत्येक तुकड्याला, प्रत्येक सपोर्टला आपल्याला ॲड करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही जे काही म्हणजे मेजर सपोर्ट जर पाहिजे असेल तर 10 मूव्हिंग एव्हरेज, 20 मूव्हिंग एव्हरेज आणि 50 मूव्हिंग एव्हरेज लावून पण तुम्ही सपोर्ट फाइंड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.